नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण तोंडी लावण्यासाठी पौष्टिक खमंग अशी तिळाची चटणी बनवणार आहोत. हिवाळ्यामध्ये जर आपण या चटणीचे रोज सेवन केले तर तिळातील जे प्रोटीन्स, कॅल्शियम आणि जी स्निग्धता असते ती आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरते. तर अशी ही तिळाची चटणी आपण बनवूयात. तर इथे मी एक मध्यम आकाराची एक वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत. वजनी प्रमाण याचे साधारण 75 ग्रॅम एवढे आहे. आता हे तीळ आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी तळापासून हलवत आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजल्याचा सुवास येईपर्यंत किंवा तीळ चांगले तडतडेपर्यंत आपण हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, तीळ आपले थोडे फुगल्यासारखे दिसत आहेत, म्हणजेच तीळ आपले भाजले आहेत असे आपण समजायचे. आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे साधारण 2 मिनिटे छान असे भाजून घेणार आहोत. आता हे खमंग भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे आपण थंड करायला ठेवूयात. आता याच कढईमध्ये आपण 2 चमचे फुटाण्याची डाळ टाकून घेणार आहोत आणि ही फुटाण्याची डाळ देखील आपण भाजून घेणार आहोत. फुटाण्याच्या डाळीऐवजी आपण इथे शेंगदाणे देखील वापरू शकतो. आता ही फुटाण्याची डाळ आपली छान भाजली गेलेली आहे. ही देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता यानंतर आपण यामध्ये 2 चमचे खोबरे टाकून घेऊयात. इथे आपल्याला सुके खोबरे वापरायचे आहे. ओल्या खोबऱ्याचा वापर इथे करायचा नाही आहे. खोबरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजून होते. सोनेरी रंगावर थोडेसे असे आपण हे खोबरे भाजून घेणार आहोत. आता हे आपले खोबरे भाजून झालेले आहे. हे देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. कढीपत्ता देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आपल्या केस वाढीसाठी तसेच ब्लड सर्क्युलेशनसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अशा चटण्यांमध्ये आपण कढीपत्त्याचा नेहमी वापर करायचा आहे. आता इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या देखील भाजून घेतलेल्या आहेत. त्या देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे सर्व भाजून घेतलेले साहित्य आपण थंड करायला ठेवूयात. साधारण 5 मिनिटे आपण थंड करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊयात. 5 मिनिटानंतर आता हे आपले सर्व साहित्य थंड झालेले आहे. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. थंड झाल्यानंतर हे साहित्य बघा आपले छान असे कुरकुरीत होते. आता हे सर्व काढून घेतल्यानंतर यामध्ये मग आपण सुके मसाले टाकणार आहोत. तर हे सर्व साहित्य आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. पाणी न घालता सुकीच अशी ही चटणी आपल्याला दळून घ्यायची आहे. पाण्याचा बिलकुल वापर आपण इथे करायचा नाही. तर आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे. थोडीशी हिंग यामध्ये आपण टाकून घेऊयात. तसेच चवीनुसार मीठ टाकूयात आणि इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे. ती देखील आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि चटणी थोडी तिखट होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीचे प्रमाण थोडेसे कमी अधिक करून घेऊ शकता.
आता हे सर्व मिक्स करून आपण मिक्सरला याची चटणी करून घेऊयात. हे पहा, आपली इथे तिळाची चटणी तयार आहे. आणि ही चटणी दळत असताना मिक्सर आपल्याला चालू बंद करत दळून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये चमच्याने एकसारखी करत जाडसर अशी ही चटणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर चटणी करताना आपण तेलाचा किंवा पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही, त्यामुळे चटणी टिकायला मदत होते. सर्व साहित्य आपण खमंग भाजल्यामुळे चटणी अगदी मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे. पाण्याचा वापर न केल्यामुळे त्याला बुरशी लागत नाही किंवा त्याला वासही येत नाही. चटणी तयार झाल्यानंतर ती आपण अशी ताटात पसरून ठेवायची आणि थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. बिलकुल चटणी खराब होणार नाही. 4 ते 5 महिने फ्रीजमध्ये ही व्यवस्थित टिकू शकते आणि जर बाहेर ठेवली तर 1.5 ते 2 महिने ती व्यवस्थित टिकेल. तर अशी ही कॅल्शियमने भरपूर, चविष्ट आणि रुचकर अशी ही आपली तिळाची चटणी तयार आहे. ही चटणी आपण गरम चपातीसोबत, भाकरीसोबत, तसेच थालीपीठ, पराठे यांच्यासोबतही आपण चटणी खाऊ शकतो. प्रवासाला सुद्धा ही चटणी आपण घेऊन जाऊ शकतो.